नमस्कार. कधी विचार केलाय की आपण जे रोजचं आयुष्य जगतो त्यात आपल्या नकळत आपल्या शरीरात आणि आजूबाजूच्या जगात कितीतरी अदृश्य गोष्टी घडत असतात. आज आपण अशाच काही गोष्टींचा उलगडा करणार आहोत ज्या आपल्या डोळ्यासमोर घडतात पण आपल्याला दिसत नाहीत. चला, थेट एका आकड्याने सुरुवात करूया. 38 लाख. काय असेल बरं हा आकडा? ही एक अशी गोष्ट आहे जी आपण अगदी शांत बसलेलो असू किंवा धावपळ करत असू, आपल्या शरीरात प्रत्येक क्षणाला न थांबता घडत असते. हो, विश्वास बसणार नाही, पण आपलं शरीर एका सेकंदात 38 लाख नवीन पेशी बनवतं. आणि यातल्या बहुतेक रक्तपेशी असतात. म्हणजे हे ऐकता ऐकताच आपल्या शरीराने कोट्यावधी नवीन पेशी तयार केल्या आहेत. कमाल आहे ना? चला तर मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. पाहूया की सकाळी उठल्या उठल्या आपल्या शरीरात काय काय गमती-जमती घडतात. ही एक फारच मनोरंजक गोष्ट आहे. आपण सकाळी उठतो तेव्हा रात्रीच्या तुलनेत थोडे जास्त उंच असतो. असं का होतं? कारण दिवसभर आपण उभे असतो, फिरतो, त्यामुळे गुरुत्वाकर्षणामुळे आपल्या पाठीच्या कण्यातील नरम हाडं म्हणजे कुरच्या थोडी दबतात. पण रात्री आपण आडव्या झोपतो, त्यामुळे त्यांना आराम मिळतो आणि त्या पुन्हा मुळाकारात येतात. सोपं आहे, पण कमाल आहे. आता आपल्या शरीराच्या काही सुपर पॉवर्सबद्दल बोलूया. पहिली गोष्ट, आपण एका वेळी दोन्ही नाकपुड्यांनी सारखा श्वास घेत नाही. शरीर आपोआप काही तासांनी बाजू बदलतं. दुसरी गंमत, आपण एकाच वेळी श्वास घेऊ शकत नाही आणि काही गिळूही शकत नाही. नाही विश्वास बसत? करून बघा प्रयत्न. आणि तिसरं, जे खरंच अविश्वसनीय आहे, आपल्या शरीरातल्या सगळ्या रक्तवाहिन्या जर जोडल्या तर त्यांची लांबी 1 लाख मैलांपेक्षा जास्त होईल. म्हणजे पृथ्वीला जवळजवळ 4 वेळा प्रदक्षिणा घालण्या इतकं. बरं, सकाळ झाली, आता दिवसभर काय होतं? जसजसा दिवस पुढे जातो तसतसं आपलं मन आपल्याशी काही गमतीदार खेळ खेळायला लागतं. असं होतं ना कधी, की आपण कुठेतरी बाहेर गेलोय आणि शर्टवर थोडासा डाग लागलाय आणि आपल्याला वाटतं की अरे देवा, सगळी माझ्याकडेच बघतायत. यालाच म्हणतात स्पॉटलाईट इफेक्ट. पण खरं तर बहुतेक लोक स्वतःच्याच विचारात इतके गर्क असतात की त्यांच्याकडे आपल्याकडे बघायला वेळच नसतो. त्यामुळे बिनधास्त राहा. एखादं अर्धवट राहिलेलं काम डोक्यातून का जात नाही? याचं उत्तर आहे झायगार्निक इफेक्ट. आपला मेंदू कसा आहे माहितीये? त्याला अपूर्ण गोष्टी आवडत नाहीत. त्यामुळे एखादं काम अर्धवट राहिलं की तो आपल्याला पिंग करत राहतो, आठवण करून देत राहतो की हे काम पूर्ण कर. आपण स्वतः जोडलेलं फर्निचर किंवा घरी बनवलेलं जेवण नेहमीच विकत आणलेल्या गोष्टीपेक्षा जास्त भारी वाटतं, हो की नाही? यालाच आयकिया इफेक्ट म्हणतात. कारण त्यात फक्त वस्तू नसते, आपले कष्ट आणि वेळसुद्धा गुंतलेला असतो. त्यामुळे त्या वस्तूची किंमत आपल्या मनात आपोआप वाढते. आणि हो, एक अगदी सोपी पण जबरदस्त गोष्ट, पाणी. व्यवस्थित पाणी प्यायल्याने आपला मेंदू अक्षरशः फास्ट चालतो. त्यामुळे पुढच्या वेळी काही सुचत नसेल ना, तर 1 ग्लास पाणी नक्की प्या. फरक जाणवेल. आतापर्यंत आपण शरीरात आणि मनात डोकावून पाहिलं. चला, आता थोडं बाहेरच्या जगात बघूया. आपल्या आजूबाजूलाही असंच अदृश्य विज्ञान दडलेलं आहे. चला, एक विचार करूया. आपलं पोट जे अन्न पचवतं ते नक्की किती शक्तिशाली असेल? याचं उत्तर ऐकून धक्का बसेल. आपल्या पोटात जे हायड्रोक्लोरिक ॲसिड असतं ना, ते इतकं स्ट्रॉंग आहे की ते चक्क धातूसुद्धा विरघळवू शकतं. अर्थात आपल्याला काही होत नाही, कारण पोटाला एक खास संरक्षक कवच असतं. आता एक खूप मोठा गैरसमज दूर करूया. अनेकांना वाटतं की हात धुण्यासाठी गरम पाणीच पाहिजे. पण खरं सांगू, पाण्याचं गरम किंवा थंड असण्याने फारसा फरक पडत नाही. खरी कमाल आहे साबणाची आणि आपण किती वेळ हात घासतो याची. त्यामुळे साबण लावा आणि व्यवस्थित हात धुवा. बस. हा अनुभव तर नक्कीच सगळ्यांनी घेतला असेल. उगवणारा किंवा मावळणारा चंद्र क्षितिजावर असतो तेव्हा केवढा मोठा दिसतो, पण तोच आकाशात वर आला की छोटा होतो. असं का होतं? तर ही जादू वातावरणाची नाही आहे. ही जादू आहे आपल्या मेंदूची. याला मून इल्युजन म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर आपला मेंदू क्षितिजावरच्या झाडं, इमारतींशी चंद्राची तुलना करतो आणि त्याला मोठं समजतो. म्हणजे हा निव्वळ एक दृष्ट भ्रम आहे. ढगांमध्ये कधी हत्ती किंवा ससा दिसलाय? किंवा लाकडाच्या टेबलावर अचानक एखादा चेहरा? घाबरू नका, हे सगळ्यांनाच होतं. याला पॅरेडोलिया म्हणतात. आपला मेंदू आहे ना, तो सतत ओळखीचे आकार शोधत असतो. ही त्याची एक सवयच आहे. दिवस संपत आला. चला आता रात्रीच्या जगात प्रवेश करूया. झोपेच्या आणि स्वप्नांच्या गूढ दुनियेत. ही गोष्ट ऐकून खरंच आश्चर्य वाटेल.
तंत्रज्ञानाचा आपल्या स्वप्नांवर किती परिणाम होतो बघा. पूर्वी जेव्हा ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होते तेव्हा फक्त 15% लोकांना रंगीत स्वप्न पडायची. आणि आज 75% जास्त लोकांना रंगीत स्वप्न पडतात. म्हणजे टीव्हीने आपली स्वप्नच रंगीत करून टाकली. आता एक महत्वाची गोष्ट. जर आपल्याला अंथरुणावर पडल्या पडल्या 5 मिनिटांच्या आत झोप लागत असेल तर हे काही कौतुकाचं लक्षण नाहीये. उलट हे लक्षण आहे की आपली झोप अपुरी होतीये. खरं तर झोप यायला 10 ते 15 मिनिटं लागणं हे निरोगी झोपेचं लक्षण आहे. दुपारच्या जेवणानंतर अचानक सुस्ती का येते? याचं कारण आपल्या बॉडी क्लॉकमध्ये आहे. आपलं शरीर दिवसातून 2 वेळा, बरोबर दुपारी 2 वाजता आणि पहाटे 2 वाजता ऊर्जेच्या सगळ्यात खालच्या पातळीवर असतं. म्हणूनच अनेकांना आफ्टरनून स्लंप येतो. आणि एक शेवटची पण खूपच वेगळी माहिती. आज आपण सलग 8 तास झोपतो, हो ना? पण 100-200 वर्षांपूर्वी असं नव्हतं. लोक 2 टप्प्यात झोपायचे. म्हणजे रात्री 4 तास झोपायचे, मग 1-2 तास उठायचे, काहीतरी काम करायचे, वाचायचे आणि मग परत 4 तास झोपायचे. कल्पना करून बघा. तर मग पाहिलंत, सकाळच्या उंचीपासून ते रात्रीच्या 2 टप्प्यातल्या झोपेपर्यंत आपलं रोजचं साधंसुद्धा आयुष्य कितीतरी वैज्ञानिक चमत्कारांनी भरलेलं आहे. या जगात खरंच खूप रहस्य दडलेली आहेत, फक्त ती शोधायला हवी आहेत. आणि हाच विचार आपल्याला करायला लावणारा प्रश्न आहे की अजून अशी किती रहस्य आपल्या आजूबाजूला दडलेली आहेत ज्याकडे आपलं लक्षच गेलेलं नाही. जरा विचार करून बघा.